आज नारदचा रोल घेतला त्यांनी आणि तुमचं नाव पण मेस्त्री ना? राजा मेस्त्री. तर तुम्ही किती वर्षापासून असा? जवळजवळ आता याच्यात मी 25 वर्ष होती. 25 वर्ष म्हणजे बरंच. आजच्या ज्या तरुण पिढीचा हे वय झाला, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तर ह्या आजच्या तरुण पिढीचा वय झाला, बरोबर आहे ना? आणि दशावतार कला जसं मी मगाशी सांगितलं आहे, तर खरोखर तुमका सलाम असा, कारण तुम्ही ही जी कला जोपासतास आणि आमच्या नवीन पिढीक ही जी अवगत करून देतास ना, ते खूप मोठं काम असा. ह्याच्यातून समाज प्रबोधनाचे पण कामं होतात आणि इतर मॅसेज जे सोशल मॅसेज चालत त्याच्यातून पण बरंच काही बदल होता आणि घेणारे पण असतात. आवडीने अजूनपर्यंत लोक येतात, बरोबर आहे? सध्याचे जे तुमचे प्रयोग चालतात त्या प्रयोगात जी गर्दी असतं ना, त्याच्यावरून समजतं की अजूनपर्यंत लोकांका आवड असा आणि भरपूर आवड असा. चला चला ठीक आहे, धन्यवाद. आता तुम्ही खायचा कॅरेक्टर घेतलास? असुर म्हणजे ह्याच्यात निगेटिव्ह रोल आहे तुमचं. आणि दशावतार मधलं बोलला तर मग कसं आहे की दशावतार कला आपली खूप जुनी कला. अच्छा. आणि तुमचं नाव मेस्त्री, मग तुमका मी पर्सनली तसं ओळखतोय म्हणून सांगतोय. तर मग मेस्त्री असत आपल्यासोबत आता. आणि कसा की ही जी कला ना ह्यांनी जोपासल्यानी म्हणजे हॅट्स ऑफ ह्या लोकांका की कलेचो एक भाग आहे आणि प्राचीन कला ती ह्यांनी जोपासल्यानी आणि ते पुढे चालू ठेवलं त्यांनी. तर मग हे अशीच पुढे राहू दे. आमच्या पुढच्या पिढींका हे कला बघूची आहेत, म्हणजे काय कलेतून शिकूक मिळता वगैरे किंवा ही काय कला होती हे त्यांना बघूक मिळावं होई आणि ती तुमच्या माध्यमातून बघूक मिळता. म्हणून सांगते हॅट्स ऑफ, खरोखर सलाम आहे तुमका. तुम्ही म्हणजे रात्रीचं जागरणापासून जे सगळे असतील तर मग त्याच्यात तुम्ही तुमची कामं मॅनेज करतास, हे प्रयोग मॅनेज करतास, या सगळ्या गोष्टी ज्या मॅनेज करतास ना त्या खूप अवघड असत आणि तुम्ही अगदी सहज करतास. म्हणजे तुमका ती आता सवय झाल्यासारखं झालं आहे ते. ईश्वरी देणगी. हां, नाही ती ईश्वरी देणगी असतात. पण मग तुमची जी कला असा ना त्या कलेचा पण आम्ही खूप आदर करतो, कारण ती कला सगळ्यांच्याच अंगी नाही. मी करू शकत नाही दशावतार एखादं कॅरेक्टर वगैरे जर केलं तर, पण मग तुम्ही एवढ्या वर्षापासून करतास तेच असं. तर मग खूप छान. पुन्हा एकदा सांगते बिग थम्सअप तुमच्यासाठी. पण आपण आपल्या बाकीच्या कॅरेक्टर आहेत ना त्यांच्याकडे पण जाऊया, ठीक आहे? चला, धन्यवाद. मला अधिराज्य घडवायचं आहे. माझा मी अस्तित्व निर्माण करणार. विश्वाचा परमेश्वर नव्हे, त्याला तुझा शब्द मान्य करा. मला तिचा धर्म विचार करतो. धर्माचा विचार या विज्ञानाची मनात केला नाही. ज्याने माझा शब्द पायदळी दिला त्याला जगण्याचा अधिकारच नाही. याला मारण्यासाठी कोणी पर्यंत नाही, पण त्याचा तारा करू पर्यंत आणि माझ्या भागात मदत देण्याचा प्रयत्न भैरवाला वचन दिलं. आता वचनाच्या पूर्ततेसाठी भक्तांच्या धर्माला भैरव तुझ्या नेत्रात समोर आहे. माझ्या वीर्यात छात्रवताला वचन दिलंय. मला लक्षात ठेव, या वीर्या निग्रह सामान्य नव्हे, काळाचा भाग आहे. तुला विरोध करीत तर नावाचा ह्या वेळेसचा कॅरेक्टर शंकराचा कॅरेक्टर असा काय तुमचा मग भैरव कॅरेक्टर जे आहे ना ते स्वतःच एस्टॅब्लिश केलं कर. म्हणजे एस्टॅब्लिश बोलण्यापेक्षा ते त्याचा मेकअप वगैरे जो आहे ना ते स्वतःचेच करतात.
आणि तुमचं नाव काय? यशवंत प्रशांत मयेकर. अच्छा, प्रशांत मयेकर. अच्छा, प्रशांत मयेकर असत. आणि रवका खंय आसात तुम्ही? त्याच बाजूक खंय आसात? सावंतवाडी साईडला. सावंतवाडीतच. दशावतार कला जर आपण बोलतो ना, तर दशावतार कला जोपासण्याचं मी पुन्हा तेच सांगतोय की जोपासण्याचं जे काम केलं जातं ना, ते हे कॅरेक्टर म्हणजे कलाकार असत आणि त्यांच्या अंगी ही कला आहे ना, तर ही सगळ्यांच्याच अंगी कला नाही. प्रत्येक गोष्टीत छोट्या छोट्या गोष्टीत निपुणता असतात. आता जे मेकअप वगैरे केलास तुमका ब्राईट वाटतं मेकअप, पण मग ह्यो मेकअप स्वतः केलं जातं आणि त्याच्यानंतर तो तेवढा मेकअप जो आहे ना, तेवढा टाईम तो ठेवणं, पुन्हा कॅरेक्टर झाला, तो रोल झाला की त्याच्यानंतर तो मेकअप चेंज करून दुसरा पुन्हा मेकअप करणं, दुसरी तयारी करणं, हे सगळं काम स्वतः केलं जातं. आपण पिक्चरमध्ये बघतो त्यांच्यासाठी असिस्टंट ठेवलेले असतील, मेकअपमॅन वेगळं, ड्रेसमन वेगळं, नाही ह्या त्यासाठी सगळा वेगळा. इकडे आपला आपणच. आणि हे तुमचे सगळ्यांचे पेटी वेगवेगळे असतात ना. मग बघा सामान सोबतच असतं. तर राहिलेले ह्यांचं आता हे काम फिनिशिंग टचेस वगैरे देतील आणि शेवटचा मेकअप करतील आणि मग त्यांच्या कॅरेक्टरला जाणार ते, म्हणजे त्यांची एंट्री आहे त्या एंट्रीसाठी जाणार. आणि तरी तुमका किती वर्ष झाले असेल? 12 वर्षापासून हे काम करत असेल. बघा ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्यांच्याकडून ज्या केल्या जातात, कला जोपासतात, कला पुढच्या पिढीपर्यंत आणतात, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्यांच्यासाठी पुन्हा एकदा बिग थम्स अप. चला ऐसरनं आपण पुढे जाऊया. आपले जे दुसरे कॅरेक्टर आहेत त्यांच्यासोबत पण आपण भेटूया आणि त्यांच्याशी पण चर्चा करूया. चला येतो. अरे आता तुमचं नाव? रमेश शिरोडकर. बघा हे जे मी बोलतोय ना, सेम तसंच जे स्त्रीपात्र जे निभावतात, म्हणजे त्यांची तयारी वगैरे करण्यापासून इतर सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज केले जातात. हे तर मग हैसर इल्यापासून त्यांची ती तयारी चालताना तो एक उत्स्फूर्तपणे बोलू शकता की भरपूर असा. हां चला ठीक आहे. त्यांची एंट्री इले म्हणून तकडे गेले. हां तर मग आपण आत्ता सध्या पुन्हा आपले जे शंकर महादेवाचं जे पात्र त्यांनी आता जे साकारल्याने ते असत. तर मग तुमचं नाव कसं? माझं नाव संजय काळे, राहणार कोणशी. संजय काळे, राहणार कोणशी, तालुका सावंतवाडी. सावंतवाडी. अच्छा, हे तिकडचंच मंडळ असं. त्याच्यामुळे मी जर आजूबाजूचे बघितले तर मग सगळे तिकडचेच असत. पण मग कलाकार आपल्यासाठी किंवा आपल्या म्हणजे आपल्या माणसांसाठी कलाकार हे नवीन नाहीत. यांचे प्रयोग जागोजागी होतात. आणि जसं बोललंय तशी दशावतार कला जी आहे ना, ती पारंपरिक असा, प्राचीन असा, आणि ती कला त्यांनी जोपासल्याने त्याच्यातून मनोरंजन तर होताच, पण मनोरंजनासोबत यांच्याकडून ह्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे जसं बोललं ना की कलेचा वारसो ह्यांका जो भेटलो ना, तो कलेचा वारसो ह्यांच्यापासून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत येतात. आमका तर अगोदर खरोखर माका पण माहीत नव्हता की ही कला किती जुनी असतात किंवा ह्या कलेसाठी काय काय करूचं पडतं ह्यांका. पण मग हे स्वतःचे जे म्हणजे दिनक्रम वगैरे असतात ना, तो तसंच ठेवतात. त्याच्यासोबत हे करणं म्हणजे रात्रीचे प्रयोग करणं, त्यात जागरण असणार किंवा इतर गोष्टी मॅनेज करणं, खूप चांगल्या गोष्टी तुम्ही जोपासलास. ही कला तुम्ही आत्तापर्यंत जसं जोपासलास ना, ही तशीच पुढे राहू दे. तुमचे प्रयोग वारंवार होऊ दे. तुमका त्याच्यात भरपूर यश मिळू दे, ही सदिच्छा असा. आणि हॅट्स ऑफ, खरोखर सलाम असा तुमका की तुम्ही सगळे हे खरोखर खूप चांगल्या प्रकारे निभवतास. धन्यवाद. तर आपल्या समोर असत सध्या आता गावडे ना, बरोबर ना? गावडे. आणि आपण यांच्याशी अगोदर भेटला हो, म्हणजे काही कॅरेक्टर जे आहेत ह्यांचे पात्र जे आहेत ना, ह्यांच्यासोबत भेटला. पात्र बोलण्यापेक्षा हे कलाकार जे असतात ना, कारण मी कलाकार का बोलते, कारण ही कला सगळ्यांका अवगत नाही, बरोबर असा. तरी पण तुम्ही किती वर्षापासून जोपासतास? 25 वर्ष बोललं तर आत्ताच्या पिढीचो जन्म असा, बरोबर आहे. आताची जी पिढी 25 वर्षाची असा आणि तो तेवढा एक्सपिरियन्स असा. त्यात पण तुमचं फ्लो ज्याप्रमाणे असा ना की तुम्ही असे सहज बोलता बोलता विनोद होतात, अशा टाळ्या समोरून पडतात, म्हणजे ही पोच पावती असा. आणि ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना, ह्या अशाच पुढे तुमच्याकडून होत राहू दे, आमचं मनोरंजन होत राहू दे. आणि ही जी कला जोपासलास ती आमका पुढे आमच्या पुढच्या पिढींका अवगत होऊ दे, ही सदिच्छा असा. बाकी जर तुमच्यासाठी हॅट्स ऑफ, बिग थम्स अप पुन्हा एकदा.
चला धन्यवाद. आपण पुढच्या आपण जे आपले मित्र आहेत ना, सहकारी कलाकार मित्र, त्यांच्यासोबत पण जाऊया. चला. सांगलं या राजाच्या लक्षात नाही एखाद्या चढवाचा लगीन करून भावाच्या घरात गेला आणि सासऱ्यान जर सांगल्यात सुने आज तू जेवण कर म्हणा आणि सुनेन जर सांगल्यात माका जेवण करून येत नाही म्हणा तर ते सुने कोण काय बोलताना नाही त्याची औषध गाळी घालतली म्हणतली राणग्यान औषध काय शिकवल्या म्हणजे राजाच्या लक्षात नाही आता इल्यापासून कधी सगळी कामा करता चांगला काय सगळं काम करता सकाळी त्याला सांगलंय डोंगरात जा आणि लाकडा घेऊन ये म्हणा गेला तर अजून इला नाही कसा त्याची वाट बघतोय मी सागर कदम याने कलेचा गौरव केला. लाख म्हणून 100 रुपयाचे पारितोषिक दिले. सागर कदम या मित्राच्या आभार मानून यातच नाही का. त्याप्रमाणे नाट्यप्रेमी सचिन धुरी राहणार तळवडे यांनी सुद्धा कलेचा गौरव केला. लाख म्हणून 100 रुपयाचे पारितोषिक दिले. नाट्यप्रेमी सचिन धुरी यांची आभार आणि यातच सचिन धुरीने माकाव 100 रुपये बक्षीस दिला तेव्हा त्यांनी 2 हातांनी दिल्या 4 हातांनी देऊन त्यांचा बरा कर आणि त्यांच्या बरोबर माझा बरा कर पाणी घेऊन दिलं कोणत्या तोंडासमोर घागर घेऊन धावता नसता पुढची कामं कशी होत नाही आता माझी कामं कशी होते काय सांगलं पाणी नाही आणलं तर मी सांगला तुला करून टाका काय सांगतो तू घेऊन कालवी त्याने माका 50 रुपये बक्षीस दिल्या तेव्हा त्यांनी 2 हाताने दिल्या 4 हाताने देऊन त्यांचा बरा कर त्यांच्या एवढा माझा बरा कर अजून काही राहू सवय करू घरी त्या दारावर सगळं कचरो नाव घेऊ आतापर्यंत दाशी ठेवून त्यांचा तो छळ केला समजला माझ्या लेखनात सगळं करतो काय सांगलंय मी खडे काय असं म्हणून आणि माझ्या कापला सगळं सुद्धा केलं कोणतो माझो मागचा वाली झालो मी म्हातारी बनून आले तुला सेवा करून घेण्यासाठी नाही अगं तुझी सत्व कसोटी पाहण्यासाठी शंभू महादेवांची गिरिजा पार्वती हिने तुझी कसोटी घेतली माझ्या कसोटीला तू उतरलीस पण एका पायरीवर झुलतो आहेस दुसऱ्या पायरीवर चढशील त्यात काही खरं. तुमचं नाव कसा? नितीन घाडीगावकर.
खरोखर म्हणजे तुम्ही आता जे स्त्रीपात्र जे काही करतात म्हणजे तुम्ही असाल किंवा तो आपले सहकारी जे कलाकार असतात ना, तर जे इतर जेंट्स असतात त्यांच्याकडून विलन किंवा जे देवांचे अवतार असतात ते करणं म्हणजे कठीण असत तसं पण कंपॅरेटिव्हली तुमच्या जे आहे ना म्हणजे त्यांच्या कंपॅरेटिव्हली तुमचं कॅरेक्टर कठीण आहे, भरपूर कठीण आहे. स्त्रीपात्र आणि त्याची तयारी स्वतः करणं बरोबर आहे. आणि हे तुम्ही किती वर्षापासून काम करता? 12 वर्ष. भरपूर आहे. 12 वर्ष बोलव तरी पण कमी नाही. त्यात तुम्ही ही कला जोपासतास, तुम्ही जोपासलास. तुमची इतर कामं असतील ती कामं तुम्ही करतास, त्याच्यासोबत ही कला जोपासतात. रात्रीचं जागरण असेल किंवा हे जे तुमका प्रयोग असतात हे प्रयोग भरपूर येतात, त्याच्यात तुम्ही ते मॅनेज चालू असतात ना. म्हणजे हे प्रयोग पण ते करतात ना, त्याच्यात कसं असतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे त्रास कधी मानून घेत नाही. ही कला त्यांनी जी जोपासल्याने आहे ना तो एक अभिमान म्हणून त्यांनी ठेवल्याने आहे. आणि खरोखर म्हणजे ती खूप मोठी गोष्ट की ह्यांच्याकडून ही जोपासली जातात. याच्यासाठी ह्यांका बिग थम्स अप पुन्हा एकदा धन्यवाद. चला, थँक्यू. तुझ्या बायकोवर वेळ आली तेव्हा तुला तुझी बायको प्रिय वाटू लागली, तेव्हा ती राज्याची महाराणी वाटू लागलो. तुमच्या लक्षात ठेव, असा जे तुझ्या राज्यातून जाईल जाता जाता प्रत्येकाला सांगेल हा राजकर्ता शिवा होता निर्णय की नाही भोजन वाटताना हसत तुकारा वाढावं कळत नाही तुला. रडून भोजन वाढणार, रडून भोजन वाढत असते. मला भोजन घेणार मार्गस्थ होत असताना सारे जण म्हणू लागले आम्ही दोघं भांडण करतो. एवढं सारे जण म्हणताय तुम्ही कशाला म्हणता? न्याय हवा असेल चला राज्यभरी न्यायदाते आहेत, न्यायाचे पुरस्कर्ते आहेत. नाव लावला तो वृक्ष पुष्प देत नाही म्हणून पाणी कमी भांडण आमचं होतं म्हणून म्हटलं पाणी कमी पडलं असेल. अहो 3-3, 4-4 वेळा पाणी होते पण काही उपयोग होत नाही. जेवढं पाणी होते ते वृक्ष कोरडायला लागतो. पर्ण घडून पडतंय, होऊन पडली असं सारं होत चाललंय. त्या नदीतलं पाणी त्याला घातल्या करणं त्याची पर्ण घेऊन पडली. वाळून सुद्धा गेलंय. तेव्हा आता असं आमची इच्छा म्हणून आणि देव सेवेसाठी माझ्या भार्या लागणारी पुष्प मिळावीत म्हणून तुम्ही आमच्या समवेत यावं. आणि कुणी म्हणे तुम्ही देवभक्त आहात, एकनिष्ठ भक्ती करत आहात लागतो, पण कमवलेलं नाव घालविण्यासाठी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. आणि तो क्षण आम्हाला तुम्ही देऊ नका. मी तुम्हाला वचन देऊन वचनबद्ध झालेलो आहे. याचा अर्थ मी आता माघार घेऊ शकत नाही. मी तुम्हाला भरवशाचा शब्द देऊ शकत नाही, पण मी प्रयत्न मात्र निश्चित करू शकतो. त्या देवाला तुमचं नाव कसं? प्रशांत गोविंद खानोलकर. प्रशांत गोविंद खानोलकर. खानवलकर. अच्छा. आणि तुम्ही किती वर्ष झाले कला जोपासला? या कलेत मला 10 वर्ष झाली. 10 वर्ष. एकंदरीत सगळ्यांना जरी विचारलं तरी 10 वर्ष किंवा म्हणजे 8-10 वर्षाच्या वरतीच आहे सगळेजण. म्हणजेच एकंदरीत ह्या गोष्टींकडे जर आपण बघितलं तर लक्ष असो म्हणजे की तुम्ही ही खूप मोठी आवड म्हणून जोपासलास, पण त्याच्यासोबत प्रबोधनाचं काम हे होता या गोष्टीतून. बरोबर आहे, प्रबोधनाचं काम खूप मोठं होता. आणि दशावतार ही कला अशीच असा की ती जी पारंपरिक एकतर प्राचीन असा पारंपरिक असा आणि पारंपरिक रथ आता तुम्ही आणलास आणि तुम्ही ती पुढे सुपूर्द पण करतास. कारण मग तुमच्यासोबत काही नवीन जे कलाकार असतात ना ते देखील येतात आणि तेवढ्या जोमान ते हे कॅरेक्टर करतं असत. म्हणजे असं नाही की कधी ह्या कामाचा कंटाळा नाही कधी लोकांना बघितला, मुळीच नाही. तर मग ही एक आवड म्हणून जोपासली जातात. सोबतच तुमच्याकडून प्रबोधनाचं काम केलं जातं. म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट की आम्ही जे कोकणकर कोकणवासी वगैरे जे आहोत
तर कोकणात ही कला असा अवगत झाली, म्हणजे बरोबर ना, कोकणातूनच केलेली ना, आणि ते कोकणात अजूनपर्यंत जोपासला या वर्षानुवर्ष, आणि त्याचं माध्यम तुम्ही असंच. म्हणून मग तुमका खरोखर खूप धन्यवाद, बिग थम्सअप तुमका, की तुम्ही आतापर्यंत जशी जोपासलास ना तशी ही कला पुढे तुमच्या हातून जोपासू दे, आणि पुढे असेच वर्षानुवर्षे हे प्रयोग होत राहू दे, तुमचं सक्सेस मिळू दे, तुमका यश मिळू दे ह्या गोष्टींमध्ये, ही सदिच्छा असा. धन्यवाद. काय करताय? क्षमा करा. काय म्हणून? तुमचं नाव कसं? रमेश शिरोडकर. हां, तर तुमचं नाव कसं? गौरव शिर्के, सावंतवाडी. गौरव शिर्के, सावंतवाडी. अच्छा. आणि तरी पण किती वर्ष आपण? 14 वर्ष चालू आहे मला. 14 वर्ष बोललं तरी पण मग हा ग्रेट, म्हणजे असं जर बोलू शकतो की आपण ह्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ना, किंवा ह्यांनी आत्तापर्यंत जे केलं आहे ना त्याच्यामध्ये यांची निपुणता ह्याच गोष्टींवरून दिसून येते की दशावतार ही कला आत्तापर्यंत ह्यांनी जोपासल्यानी, आणि तुमच्यामुळे ती पुढच्या पिढीक अवगत होणारा, म्हणजे हे खूप मोठं काम असं बोलण्यापेक्षा की एक वाखाणण्याजोग ह्या गोष्टी असत की तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि आमच्या पुढच्या पिढीत जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या पिढीत पण जाणार आहेत त्या. आणि ह्या प्राचीन कला तुम्ही जोपासलास याच्यासाठी बिग थम्सअप. म्हणजे खूप हॅट्स ऑफ की सगळ्यांकडे कला नसतात, आम्ही करू शकत नाही, बाकी आमच्या सोबत असतील कोण नाही कोण, किंवा अजून जगात बरीच जण असतात, पण मग सगळेच करू शकत नाही. तर मग ह्या काही गोष्टींचं वारसो पण असता, बरोबर असा ना, तो तुमच्याकडे असा आणि तुम्ही तो पुढे नेतास आणि तोच फ्लो असा तुमच्यापासून पुढे देतास तुम्ही आज. तर ह्याच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे की पुढच्या पिढीसाठी हे तुमच्याकडून जाणार ना. तर मग हे असंच पुढे जाऊ दे, तुमचे आता येणारे जे प्रयोग आहेत हे प्रयोग असेच पुढे जाऊ दे, आणि ह्याच्यात जी सक्सेस आहे किंवा ह्याच्यात जे यश आहे ना तुमका ते तसंच सदा मिळत राहू दे, ही सदिच्छा असा. धन्यवाद. मगाशी म्हणून मग आपण अर्धवट काम सोडलं. तर मग कसा तुम्ही किती वर्षापासून असाच? मला जवळजवळ 22 वर्ष. 22 वर्ष, म्हणजे जसं बोलतोय मी की 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 18, 20 वर्ष, 25 वर्ष, 22 वर्ष तुम्ही जे बोलतास, म्हणजेच जशी एखादी आत्ताची सध्याची जी पिढी असा ना त्याचं ह्या वय असा, कॉलेजला वगैरे जाणारे असतील त्यांचं हे वय असं, आणि तेवढं तुमचं ह्या कला जी जोपासलास ना तो एक्सपिरियन्स असा, म्हणजे एवढा वर्ष तुम्ही कला जोपासलास. खरोखर सगळ्यात पहिले तुमका पण बिग थम्सअप धन्यवाद देत आहे की ही तुम्ही कला जोपासलास ना की आमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल या, म्हणजे ही अभिमानाची गोष्ट असा. आणि कोकणात असा ना, ही कोकणात कला असा, हे खूप मोठं अभिमानाची गोष्ट असा. तर मग तुम्ही तुमची कामं किंवा तुमची इतर कामं जोपासून त्याच्यासोबत कलाही जोपासतास. रात्रीची जास्त पण प्रयोग रात्रीचेच असतात ना हे, मग रात्रीचे प्रयोग बोला सर, त्याच्यात तुमच्या गोष्टी सगळ्या मॅनेज होतात, तुमची जागरणं असतात, तुम्ही तब्येत वगैरे. सगळ्यात पहिलं तुमका सगळ्यांका एक आवर्जून सांगणं असा की तुम्ही ही जी कला जोपासतास, हे सगळं करतास, त्याच्यात तुम्ही स्वतःच्या तब्येतीची पण काळजी तेवढीच घेवा,
ही एक विनंती असा तुमका, कारण तुमच्याकडून आमच्यापर्यंत येईल म्हणजे ही गोष्ट खूप मोठी आहे. ही कला तुमच्यामुळे आमका अवगत झाली किंवा दिसतं आमका, आणि आमचं मनोरंजन होता, सोबतच आमचं प्रबोधन पण होतं ह्या गोष्टीतून. तर मग पुन्हा तसंच बिग थम्सअप, खूप मोठे धन्यवाद तुमका की तुम्ही आत्तापर्यंत जसं आलाच नाही कला, तर ही पुढे तशीच घेऊन चला. आणि त्याच्यासोबत तुमच्या ज्या यश म्हणजे हे प्रयोग वारंवार होत राहू दे, या प्रयोगातून तुमका भला मोठा यश येऊ दे, हे सगळ्यांसाठी सदिच्छा असा. धन्यवाद. संकट निवारण केला, संरक्षण करते म्हणून आमच्या राज्याच्या ठिकाणी आला. उपकार कर मी कोणावर उपकार करतच नाही. घेतल्याशिवाय कुठलं कामच करत नाही. उपकार बरे आणलेस. काम केलात काय दाखवलं? किती श्रम झाले म्हातारा, किती श्रम झाले. जीव वरवर 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 येतो. पाणी 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 चला, येथे हल्ल्यासाठी पाणी घेऊन या. पडायला आलं सकाळी अवजार पाहिजे मावसा. तुमची इच्छा पूर्ण करू, पण तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल. आम्ही व्रतस्थ आहोत, आणि व्रतस्थ असताना याग माझ्या राज्याच्या ठिकाणी चालू आहे. हा याग चालू असताना आज तुम्हाला नाही देऊ शकत. अन्न वाढू नको, आनंद नाही तुझ्याजवळ. पण एक लक्षात ठेव, जे संकट आलं होतं ते दुरापास्त करत असताना मला वचन दिलं होतं. वचनाला वचनबद्ध मी आहे. याचा अर्थ तुमची इच्छा पूर्ण करणं मला रास्त आहे. महाराणी, यांना मांसाहारी भोजन हवं. सैनिक चला, असे रणांच्या ठिकाणी चला, आणि ते कुणी माझी पत्नी मृत असलेली पुन्हा तिला शीर जोडलं गेलं आणि ती पुन्हा जिवंत झाली. पण देवा, एका ब्राह्मणाने, एका यतीनाने, एका सावकारानं माझ्या बाबतीला प्रसंग का घडवावा देवा? हे राजा, अरे तू केलेली सद्भक्ती आमच्या चरणाशी रुजू व्हावी म्हणूनच क्षणभर यात तुझ्या देवानं साक्षात तुझी सत्व परीक्षा पाहिली, आणि मी घेतलेल्या सत्व परीक्षेत माझा भक्त राजा शिवकार उत्तराई ठरला. अरे तो तुझ्या जीवनात आलेला सावकार, तुझ्या जीवनात आलेला भैरव, दुसरा तिसरा कुणी नसून त्यांना मला भेटायचंय, त्यांना तुला पाहायचंय. पहा या क्षणी या शिव समवेत पहा. साक्षात या शिवाचा अंश आहे.
पडतात तुम्हाला. आणि हे तुला मान्य करावं लागेल. अरे त्याच कैलास पर्वती एक दिवस घडलं का साक्षात माझा आणि गिरण्याचं कुंभशास्त्राचं भांडण झालं आणि याच भांडणात माझी गिरीच्या कैलास त्यागून एकांत वासात निघून गेली आणि त्या क्षणी तिच्या विरहाने साक्षाताच्या नेत्रात अश्रुधारा बाहेर पडू लागला आणि त्या अश्रुधारा या भूलोकावर प्रकाशने त्या अश्रुधारेतून राजा तुझी निर्मिती झाले आणि म्हणून या शिवाचा पुत्र या शिवाचा अंश या भूलोकात अवतीर्ण झाला. देवा म्हणजे मी अनाथ आहे. मी स्त्रियांनी आमच्या लग्नांचा एवढे लाखोचे पैसे दे या वृक्षाचा अनुमानच स्वीकार. हा पण हे माझ्या बाबतीत असं का घडले? हे राजा